नमस्कार, मी सोनाली द सोनाली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आज तुमचं परत एकदा स्वागत करत आहे. आणि नेहमी प्रत्येक वीकमध्ये जो दिवसची वाट मी पाहत असते तो आज परत आला, सॅटर्डे संडे. ह्या सॅटर्डे संडेमध्ये घरातले सगळेच कामं होऊन जातात. सकाळची सुरुवात झाली घरातल्या सगळ्या कपड्यांच्या प्रेसने, आणि त्यानंतर मला हे म्हणे की आपल्याला जायचे पिंपरीच्या मार्केटमध्ये. सो मग काय फटाफट घेतल्या सगळ्या कॅब, उन्हाळा चालू आहे ना, मग त्यासोबतच घेतल्या दादूच्या काही कपडे. त्यानंतर घेतली आपली बॉटल आणि छत्री. छत्री ही पावसाळ्यासाठीच नाही तर उन्हासाठी फार उपयुक्त राहते, म्हणून मी नेहमीच ही छत्री सोबत ठेवते जेव्हाही काही टू व्हीलर वापरायची असेल. सो फायनली आम्ही निघालो पिंपरीकडे. मस्तपैकी सगळ्या उन्हाचे बचावाचे सगळे आम्ही गोष्टी घेतल्या होत्या. त्यामुळे चिंगू बघा मस्तपैकी हाय करत आहे. सो सकाळचं 8चं ऊन होतं, जास्त ऊन कडकही नव्हतं. 10 नंतर उन्हाळा जास्तच कडक होऊन जातो. सो आम्ही निघालो तिकडे ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी भेटतात, म्हणजेच पैठणी साडी, नऊवारी, आदी रेशमी, ऑरागंडी, ऑरागेंडा, रुंद काटाची, काठपदराची, कोयरा काठी, केप प्रिंटिंगची, खडी कामाची. मला जर तुम्ही लिस्ट विचारली तर तुम्हाला 1 तास मी आरामात सगळ्या साड्यांची नाव सांगेल, कारण की मला साड्यांमध्ये सर्च करायला एवढं आवडतं ना की एक दिवस मी नक्कीच या साड्यांवर तुम्हाला ब्लॉग माझा मोठा दाखील. सो फायनली आम्हाला घ्यायची होते काही, तर आम्ही काढली पेशवाई साडी. सो अशा खूप साड्या आम्हाला घ्यायच्या होत्या, ज्या फायनली आम्ही बुक केल्या, घेतल्या. आणि तिथे थोडासा तिथले जे ओनर होते त्यांनाही आमचं इतकं छान कम्युनिकेशन वाटलं ना की ते म्हणे माझाही व्हिडिओ काढा. सो आमच्यासोबत त्यांनीही व्हिडिओ काढला. आणि खूप साऱ्या साड्यांचे प्रकार तर मला ऑलरेडी माहीत होते, की ते बघून तेही म्हटले बापरे मॅडम तुम्ही इथं राहता का, की आम्हालाही एवढ्या साड्यांचे नाव माहीत नाही. सो कारण की मी एकच साडी घेते एका पॅटर्नची, पण ती मस्तपैकी घेत असते. सो मला या सगळ्या साड्यांचे प्रकार चांगल्या प्रकारे माहीत आहे. सो मोठा ब्लॉग मी नक्की काढेल. सो भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळ. तोपर्यंत बाय.